छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावच्या जरंडी परिसरात 1.5 तास ढगफुटी सदृश पाऊस झाला। परिसरातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक बंद झाली। हवामान खात्याकडून मोठी बातमी। महाराष्ट्रात महापावसाचा हाय अलर्ट। पुढील 3 तासात 12 जिल्ह्यावर मोठं संकट। राज्यात मान्सून सक्रिय झाला, पण 12 जिल्ह्यांना ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 तासात 12 जिल्ह्यांना हाहाकार उडणार असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने अतिशय धोक्याचा इशारा दिलाय। सावधान महाराष्ट्र। पावसाळा उशिरा सुरू झाला असला तरी त्याची तीव्रता आता 4 पटीने वाढणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। म्हणून हा व्हिडिओ मधात सोडून जाऊ नका। तुमच्यासाठी हे 12 जिल्ह्यांची यादी अति महत्त्वाची राहणार आहे। काल दुपारपासूनच मुंबईच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली होती आणि हळूहळू आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने जोर धरला आहे। याच दरम्यान अमेरिकेच्या नासा या संस्थेकडून अरबी समुद्र आणि प्रशांत महासागराचा एक सॅटेलाइट फोटो समोर आला असून त्या फोटोमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडताना दिसून येत आहे। या घटनेचा थेट परिणाम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यावर होणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आणि खास तुमच्यासाठी हवामान विभागाने हा अपडेट समोर आणलेला आहे। तुम्हाला हे कदाचित खोटं वाटेल, पण काल दुपारी जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा पुण्याच्या जुन्नरमधील एका थेट नदी आणि नाले एकत्र येऊन संपूर्ण गाव अवघ्या 2 तासामध्ये पाण्याखाली गेलं। ही घटना तुम्हाला डोळे उघडे करणारी आहे, कारण की लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आणि नागरिकांनो, महत्त्वाची बातमी आहे। अवघ्या 2 तासात संपूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची अशी घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे। त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा या ठिकाणी देखील या भयानक पावसामुळे अशाच अत्यंत गंभीर घटना घडल्या आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यात सतर्कतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ही बातमी तर सर्वांसाठी महत्त्वाची ठरणार आहे। या इशाऱ्याला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण नासा ही जगातील सर्वात अत्याधुनिक संस्था मानली जाते आणि त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील हैराण झालेलं आहे। हवामान विभागाने पुढील 10 दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला असून 10 दिवसात कुठे रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट आणि कुठे ढगफुट सदृश्य पाऊस होणार याची सविस्तर माहिती दिली आहे। यात 12 जिल्हे असे आहेत जिथे डबल रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, 12 जिल्हे असे आहेत जिथे सविस्तर माहिती आलेली आहे। या 12 जिल्ह्यात डबल रेड अलर्ट म्हणजेच की महापाऊस येण्याचा मोठं संकट समोर आलंय। ते नदी नाले एकत्र येऊन संपूर्ण गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे जर तुम्ही 12 जिल्ह्यात राहत असाल तर ताबडतोब सावध व्हा, कारण पुढील 3 दिवसाच्या तासात मोठा महाप्रलय सुरू होणार आहे। दरवर्षी पावसाळा वेळेवर येतो, पण वर्षे एल निनोने असल्यामुळे यावेळेस पावसाळा उशिरा आलाय आणि जसा अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह येतो, तशी चक्रीवादळ भयानक परिस्थिती पुढील 3 तासामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार आहे। मग कोणते 12 जिल्हे आहे जिथे महाप्रलय होणार आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका? पुढील 10 दिवसात कुठे आणि कसा पाऊस होणार? हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती। महाराष्ट्रातील पावसाबाबत अतिशय गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांची हे डोकेदुखी कमी होत नाही आहे। एकदा पावसाची प्रतीक्षा आणि आता दुसऱ्यांदा आता ढगफुटी पाऊस येण्याचं महत्त्व। या शेतकऱ्यांमुळे आता डोकेदुखी वाढण्याचे कारण पण समोर आलेले आहे। शेतकऱ्यांना पेरण्याला सुरुवात केलेली आहे आणि सर्वत्र आता आनंदाचे वातावरण आहे। परंतु यामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे की या 12 जिल्ह्यांमध्ये आता चक्रीवादळासोबत मोठे पाणी येणारे आणि महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज रात्रीतून हे 12 जिल्हे अक्षरशः वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। अचानक अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून हवेचा दाब तब्बल 10 पटीने वाढला आहे। नासाने पाठवलेल्या सॅटेलाइट छायाचित्रात अरबी समुद्रात प्रचंड मोठे ढगाचे वलय जमा झालेले दिसत आहे, जे थेट महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। यामुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा पर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यात वातावरण प्रचंड उलथापालथीचं झालं आहे। पण थांबा, ही तर केवळ वादळापूर्वीची शांतता आहे। या 12 जिल्ह्यांची नावे आणि तुमच्या गावातील नेमके कुठे पुढे देणार आहे, याआधी मध्यरात्री नेमका काय प्रलय येणार आहे यासाठी महत्त्वाचे समजून घ्या। बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून निर्माण झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र तब्बल हजारो किलोमीटरच्या वेगाने महाराष्ट्र भूभागाकडे प्रवास करत आहे। यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास तीव्र चक्रीवादळाचा आणि ढगफुटीचा मोठा धोका वर्तवण्यात आलेला आहे। हे 12 जिल्हे आज रात्री चक्रीवादळ, ढगफुटी आणि विजांच्या कडकडाटाच्या मध्यभागी पडणार आहेत। म्हणूनच सरकारकडून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यांची विशेष यादी जारी करण्यात आली आहे। आज आणि उद्या या 12 जिल्ह्यांना डबल रेड अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रातही ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे।
जर यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आज रात्री डोळ्याला डोळा लावता तुम्हाला सतर्क राहावे लागेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मध्यरात्री अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत तब्बल 200 ते 300 मिली पाऊस कोसळून संपूर्ण भागात महापूर येऊ शकतो. या भयानक परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आणि नदीकाठच्या नागरिकांनी अजिबात गाफील राहू नये. गेल्या आठवड्यापासून परत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीचे पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यातच आजची रात्र सर्वात धोकादायक ठरणार आहे. विचार करा, संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना अवघ्या अर्ध्या तासात जर ढगफुटी झाली तर काय होईल. नेमका हाच धोका टाळण्यासाठी हवामान विभागाने दिलेला इशारा आणि धरणाची स्थिती नेमकी नक्की काय आहे बघा. हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की केवळ सामान्य पावसाचा इशारा नसून हा थेट ढगफुटीचा आणि महाप्रलयाचा इशारा आहे. यामुळे काहीशे कामाशिवाय बाहेर पडू नका. ही ढगफुटी मध्यरात्रीच्या सुमारास होणार असल्याने नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. रात्री झोपायचे की नाही असा गंभीर प्रश्न नदीकाठच्या लोकांना पडलेला आहे, कारण की नदीकाठ बसलेल्या गावांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील डोंगराळ भागामध्ये रात्रीच्या वेळी भूस्खलन म्हणजेच की डोंगर खचणे होण्याचा धोका देखील प्रचंड वाढला आहे. गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा आधीच 90% वर गेला आहे. त्यातच काल आणि आजच्या झालेल्या प्रचंड पावसामुळे 12 जिल्ह्यांमधील जवळपास सर्वच धरणाचे दरवाजे मध्यरात्री उघडावे लागलेले आहे. इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोष्ट झाली. धरणामधून लाखो क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होणार असल्याने नदी नाले अधिक तुडुंब भरून वाहत आहे. पुण्याच्या जुन्नर सारखी परिस्थिती तुमच्याही तालुक्यात उद्भवू शकते, जिथे अवघ्या 2 तासामध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. प्रशासनाने NDRF आणि आपत्कालीन बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे नाव या महाप्रलयाच्या यादीत आहे का? ही महत्त्वाची बाब आहे, कारण की चला आपण थेट आता पाहूया या 12 जिल्ह्यांची नावे आणि जून 2026च्या शेवटच्या आठवड्याचा संपूर्ण हवामान अंदाज. हवामान खात्याने 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामध्ये संपूर्ण राज्याची स्थिती बिकट आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षातील सर्वात भीषण पावसाची नोंद झाली असून तेथील पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीसह दरडी कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पातळी आधीच इशारा पातळीच्या वर गेल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग अधिक वाढण्यात आला आहे. मराठवाड्याचा विचार केला तर लातूरमधून 2025 आणि 2026 हे वर्ष इतिहासात सर्वाधिक पावसाचे वर्ष म्हणून नोंदवले जात असून थेट येथे ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून सतत वेगवेगळ्या भागात ढगफुटी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर आज दुप्पट होणार असून जळगाव जिल्ह्यात नदी नाले एकत्र असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक येणाऱ्या पुरांच्या संकटामुळे प्रशासनाने नागरिकांना तातडीत सुरक्षास्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील जुन्नर आणि घाटमाथा परिसरात पुढील 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहे आणि समाधानकारक असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तेथील नद्यांना भयानक पूर आला आहे. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकाठी मोठे उधाण आल्यामुळे मुसळधार सरी कोसळत आहे. जून 2026च्या शेवटच्या आठवड्यांचा म्हणजेच की 25-26 आणि 2026 सविस्तर अंदाज पाहिला तर राज्याचे 3 वेगवेगळ्या अलर्टमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. कोकण, घाटमाथा परिसरातील रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस आणि अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तेथेच विदर्भ व उर्वरित भागासाठी येलो अलर्ट असून या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस बरसेल. हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिननुसार जून 2026च्या शेवटच्या दिवसापर्यंत जून 2025-26 आणि 30पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र धुमाकूळ घालणार आहे. संपूर्ण सपाटीवरील वाऱ्यांची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर तीव्र असल्याने अरबी समुद्रातून सतत बाष्प येत राहिले. त्यामुळे पुढील 4-5 दिवस महाराष्ट्राला अजिबात दिलासा मिळणार नाही. ही ती हवामान खात्याने आणि नासाच्या सॅटेलाईटने दिलेल्या आतापर्यंतची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की म्हणजे हवामान खात्याने वर्तवलेली एक शक्यता आहे की निसर्गाचा नियम कधी बदलते सांगू शकत नाही. त्यामुळे मनात कोणतीही भीती न ठेवता फक्त सतर्क राहणे आपल्याला हातात आहे. प्रशासन आपल्या पातळीवर पूर्णपणे सज्ज आहेत, त्यामुळे घाबरून न जाता फक्त आधीपासून काळजी घ्या. आज मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा की तुम्ही सध्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून आणि किती गावातून हा व्हिडिओ
पाहता, कारण की तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या इकडे पाऊस कसा चालू आहे ही गोष्ट पण नक्की सांगा, जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत ही बाब पोहोचली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्टी पोहोचेल तर त्यांना जास्त गोष्टी समजेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आणि नागरिकांनी सुद्धा लक्षात घ्या, जेव्हा गरज असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडा. नदीकाठच्या लोकांनी नदीत जाऊ नये किंवा नदीच्या जवळपास सुद्धा राहू नये. ज्या नदीचे जलस्तर वाढलेले आहे त्याच्याजवळ राहू नये. संपूर्ण माहिती आवडल्यास किंवा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.